तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 9.0 चा पेपर क्रमांक 2 पाहतोय. 1.0 पासून 8.0 सगळ्या कंप्लीट झाल्यात. 15 चा सेट करून आपण 8.0 पर्यंत आलोय. आता 9.0 चा आपण सेट चालू केलाय. दुसरा पेपर आहे. टोटल 15 पेपर होणार. डेली एक पेपर. आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलला अटॅच राहायचं. त्या टेलिग्राम चॅनलला बरोबर दुपारी 12 वाजता तुम्हाला PDF मिळणार त्या पेपरची. शक्य असेल तर 100% प्रिंट काढायची. प्रिंट काढून ते सोडवायचं आणि मग एक्सप्लेनेशन पाहायचं. आपल्या चुका काय होतात, कसं होतंय, काय चुकतंय, कुठे ट्रॅपमध्ये फसतायत. पहिल्या व्हिडिओच्या कितीतरी पोरांच्या मेसेज आले, सर तुम्ही ज्या ट्रॅपमध्ये टाकलं त्या ट्रॅपमध्ये मी फसलो. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप उपयोगी असतात. कारण की आत्ता ट्रॅपमध्ये फसलं तरी चालेल, पण परीक्षेला नको. त्यामुळे डेली सराव खूप महत्त्वाचा आहे. कारण परीक्षेच्या अंतिम टप्प्यामध्ये बऱ्याच वेळा पोरांकडून काय होतंय की GS राहिले, हा विषय राहिलाय, तो विषय राहिला, त्यामुळं मॅथ्सला इग्नोर होऊ शकतो. आणि मॅथ्सला करायला गेलं तर हे येतंय ते येतं असं वाटतं, पण त्या 15 दिवसामध्ये तुमच्याकडून ती जी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ती नाही होत. मग याच्यासाठी शेवटी लक्षात ठेवा, प्रत्येकाने लक्षात ठेवा, बूस्टर पेपरचा दररोज एक पेपर सोडवत राहा, एक्सप्लेनेशन पाहत राहा. एक पेपर म्हणजे 20 प्रश्न आहेत. 20 टॉपिकला तुम्ही टच करताय. ज्या टॉपिकचा प्रश्न तुमचा चुकणार आहे त्या टॉपिकला PYQ क्वेश्चन्स रिवाइज करा. बाकी काही करायची गरज नाही. आणि मी यूट्यूबवरतीच 10 व्हिडिओ जे फ्री स्वरूपात सगळ्यांना अवेलेबल करून दिले रिव्हिजनचे, 100% करा. ज्या टॉपिकला अडचण येते त्या टॉपिक क्लिअर करायचं हे तुमचं काम आहे. 100% लक्षात ठेवा, येणारा काळ आपलाच आहे. सातत्यपूर्ण एक पेपर सोडवा म्हणजे सोडवाच. ठीक आहे, चला दुसरा पेपरचा पहिला प्रश्न आपण पाहणार आहे. तत्पूर्वी लक्षात ठेवा, सगळ्यांनी टेलिग्रामला अटॅच राहा. दुसरा मुद्दा, पहिले 3 पेपर तुम्हाला युट्यूबवर मिळणार आहे एक्सप्लेनेशन, बाकीचं ॲपमध्ये मिळणार आहे. तुम्हाला सगळे टेलिग्रामवर त्याची इन्फॉर्मेशन आहे. लक्षात ठेवा, फक्त 110 रुपयाच्या फी मध्ये आहे. 100% जॉईन करून काम करून घ्यायचे. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न. 6 मित्र टीव्ही पाहत पुढील प्रमाणे बसलेत. किती मित्र आहे? 6. टीव्ही पाहत पुढील प्रमाणे बसलेत. सिंपल आहे, पुढील प्रमाणे बसलेत, असे बसलेत. 6 मित्र टीव्ही पाहत बसलेत. साहजिकच त्यांची तोंड कुठे नसली तरी मी वरती तोंड करणार. A आणि B यांच्यामध्ये फक्त C आहे. A आणि B यांच्यामध्ये फक्त C आहे. E हा एका कडेला आहे, मात्र डीच्या शेजारी नाही. E हा एका कडेला आहे, मात्र डीच्या शेजारी नाही. पुढे A आणि B यांच्यामध्ये C. आता कसं घ्यावं कळेना. ठीक आहे, मी एक आयडिया घेतो. A आणि B यांच्यामध्ये C आहे असं होऊ शकतं, किंवा BCA असं होऊ शकतं. E हा एका कडेला आहे, मात्र डीच्या शेजारी नाही. बर, F आणि D यांच्यामध्ये कोणी नाही, म्हणजे F आणि D शेजारी आहे. F कडेला नाही, मात्र A च्या त्वरित डाव्या बाजूला आहे. आता A च्या त्वरित डाव्या बाजूला आहे. A ची डावी बाजू होऊ शकत नाही, म्हणजे हाच पॉसिबिलिटी आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, ACB येणार आहे, त्याच्या डाव्या बाजूला F आहे, हे कन्फर्म झालं. बरोबर, F कडेला नाही, मात्र A च्या त्वरित डाव्या बाजूला. A च्या त्वरित डाव्या बाजूला म्हणजे हे कन्फर्म झालं, हे कॅन्सल. म्हणजे हे 4 तर लोक बसणार आहेत. आता वरती वाक्य परत वाचावं लागणार आहे. बघा, E हा एका कडेला आहे, मात्र डीच्या शेजारी नाही. आणि पुढचं वाक्य बघा, F आणि D यांच्यामध्ये कोणीही नाही. F आणि D इथं, डीच्या शेजारी E नाही, म्हणजे इथं प्रश्न काय विचारलाय, A आणि D यांच्यामध्ये कोण बसलंय? A आणि D यांच्यामध्ये F बसलंय. ऑप्शन नंबर 1 बरोबर, करेक्ट. सिटिंग अरेंजमेंट एका लाईन मध्ये बसवायचंय. कसं ते लक्षात यायचं. सिंपल वाचत शेवटपर्यंत जा. क्लिक होतं म्हणजे होतं. बऱ्याच वेळा अंदाज लावतात पोरं, हे करायचं नाही, क्लिक होतं. बघा पुढचा प्रश्न. मी दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. दक्षिणेकडे म्हणजे खाली. बघा, उभा करा फक्त, उभा. हे बघा, उभा केलाय बरं का, खाली तोंड करून फक्त उभा केलाय. खाली तोंड करून उभा केलाय. मी उजवीकडे वळून 20 मीटर चाललो. आता बरोबर मध्ये उभा करतो, म्हणजे आज कुठे जायचंय मला माहित नाही. उजवीकडे वळून 20 मीटर चाललो. उजवीकडे म्हणजे इकडे बाजू. किती? 20. आलो, 20 मीटर चाललो. नंतर उजवीकडे वळून, उजवी म्हणजे वरती, किती? 10. 20च्या निम्म 10 मीटर चाललो. नंतर डावीकडे वळून 10, डावीकडे 10. नंतर उजवीकडे 20, हे बघा 20.
ठीक आहे. नंतर पुन्हा उजवीकडे 60. आता हे 20 आणि 10 30. 30च्या पुढे 60 इथं येईल बघा. 60 मीटर चाललो. सुरुवातीच्या ठिकाणापासून मी कोणत्या दिशेला आहे? आता सुरुवातीचं ठिकाण हे होतं. याच्या कोणत्या दिशेला दिसतोय रे? ईशान्य. ऑप्शन नंबर 4 बरोबर. एकदम साधं सोपं. करेक्ट. कोण कोणाच्या कोणत्या दिशेला लक्ष देतं, डावी उजवी बाजू चुकायचं नाही. ज्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे त्यानुसार डावी उजवी बाजू लक्षात ठेवायची. त्यासाठी साधं सोपं ॲरो काढायला शिकायचं. कधीच चुकत नाही, लक्षात ठेवा. करेक्ट. ऑप्शन 4. बघा पुढचा प्रश्न कोड्या स्वरूपाचा पझल टाईपचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये लोक दिलेत, त्यांचं प्रोफेशन दिलेलं आहे, वडिलांचं प्रोफेशन, आणि निवडायला सांगितलंय की कोणाचे वडील डॉक्टर आहेत ते सांगा, कोणाचे वडील डॉक्टर आहेत ते सांगा, कोणाचे वडील डॉक्टर आहेत ते सांगा विचारलंय. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. बघा काय, राधा, स्मिता, मीना, कावेरी, रश्मी या 5 मैत्रिणी आहेत. त्यांचे वडील भिन्न व्यवसाय करतात. डॉक्टर, इंजिनियर, चित्रकार, शिक्षक व गायक असे 5 व्यवसाय करतात. बरोबर. मीनाचे वडील इंजिनियर नाहीत. तुम्हाला सांगितले मीना इंजिनियर नाही. आपल्याला डॉक्टर कोणाचे वडील ते चेक करायचे. वाचन कौशल्यामध्ये 100% एलिमिनेट होतात. एवढ्या लेवलचे प्रश्न येतात आता सध्या. त्यामुळे लक्षात ठेवा, वाचनामध्ये जर होत असेल तर बेटर, नाहीतर टेबल करू शकता. बरोबर. बघा पुढे, राधाचे वडील चित्रकार आहेत. आता राधाचे वडील चित्रकार असेल तर राधाचे वडील डॉक्टर होऊ शकत नाही. क्लिअर झालं. बर ठीक आहे. कावेरीच्या वडिलांना गाता येत नाही. कावेरीच्या वडिलांना गाता येत नाही. काय येतं माहित नाही. पण रश्मीच्या वडिलांना गाता येते. म्हणजे गायक कोण आहे? रश्मीचे वडील. म्हणजे हे डॉक्टर नसणार. स्मिताचे वडील शिक्षक आहेत. स्मिताचे वडील शिक्षक आहे म्हणजे ते डॉक्टर होऊ शकत नाही. एलिमिनेट. आता कावेरी आणि मीना ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, दोघांपैकी कोण येणार? आता बघा इथं वाक्य काय, मीनाचे वडील इंजिनियर नाहीत, म्हणजे इंजिनियर मीनाचे वडील होत नाही. बरोबर. ठीक आहे. स्मिताचे वडील शिक्षक झाले. कावेरीच्या वडिलांना गाता येत नाही. आता इथं माहिती दिल्यानुसार बघा, मीना कोण कोण लोक आहेत बघा. राधाचे वडील चित्रकार झाले. राधा झाले. क्लिअर. बरोबर. रश्मीच्या वडिलांना काय होते? गाता येते, म्हणजे ते गायक झाले. क्लिअर आहे. स्मिताचे वडील शिक्षक झाले. स्मिता हे जे शिक्षक झाले. आता बघा 2 प्रोफेशन राहिलेत. एक तर इंजिनियर आणि दुसरं काय, इंजिनियर आणि डॉक्टर. आता इथं वाक्य क्लिअर आहे. मीनाचे वडील इंजिनियर नाहीत, म्हणजे मीना जी आहे तिचे वडील इंजिनियर नाही, म्हणजे साहजिकच कोण आहेत? डॉक्टर. आणि उरलेलं जी व्यक्ती आहे ती इंजिनियर असणार. म्हणजे उत्तर आलं मीना. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. वाचन कौशल्याचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हा जर वाचताना सहज कळत असेल तर तुम्ही सिक्वेन्सने सोडू शकता. इथं कॉन्सन्ट्रेशन या प्रश्नाला खूप गरजेचं असतं. आता हे 4-5 लाईन आहे, त्यामुळे तुम्ही सिक्वेन्सने सोडवलं तरी चालेल. बऱ्याच वेळा हे पझल टाईपचे क्वेश्चन, वर्गीकरणाचे क्वेश्चन तुम्हाला खूप मोठा पार्ट दिला जातो. त्यावेळेस काय करायचं की प्रश्नाची साईज बघून हा नंतर सोडवला गेला पाहिजे. हे तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर बरेच जण असतात हे वाचतात आणि मग विचार करतात जरा मोठा आहे बरं का, मी नंतर सोडवतो. अरे नंतर सोडवायचं का आधी सोडवायचं हे सुरुवातीलाच क्लिक झालं पाहिजे साईज बघून. क्लिअर आहे ना? तो अवघड आहे का सोपा आहे याचा विचार करायचा नाही. प्रश्नाची साईज बघून त्याला सिक्वेन्सने सोडवणं गरजेचं आहे का स्किप करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. 20 पैकी पहिले 15 आलेच पाहिजे, हे पहिलं टार्गेट. त्यामुळे सिक्वेन्शियल 20 पैकी 20 सोडवण्याच्या मागे लागू नका. प्रत्येक वेळेस सोपा पेपर येतो असं नाही. कधी कधी पेपर थोडासा अवघड स्वरूपाचा, मीडियम स्वरूपाचा येतो आणि काही प्रश्न हे ॲज अ हार्डल्स म्हणून मध्ये टाकलेले असतात. त्यामुळे आपण सावध राहायचं आहे. हा प्रश्न तुम्ही शेवटी सोडवला असता तरी चालला असता. ऑप्शन नंबर 2 उत्तर आलेलं आहे. बघा, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या. आता मित्रांनो 1 ते 4 किती तास आहेत? 3 तास आहे. 3 तास. मला फॅक्च्युअल डेटा माहित पाहिजे. फॅक्च्युअल डेटा काय? एका तासाला 90 डिग्रीचे किती कोण होतात? 2 होतात. 2 म्हणजे एका तासात 2 90 घेतो आपण. असं साधं सोपं माहिती विद्यार्थी मित्रांना. एका तासात 2 90. 3 तासामध्ये 6 90. हे क्लिअर होतं. पण त्याची कंडिशन अशी आहे, जर मध्ये ह्या इंटरवल मध्ये जर 3 वाजत असतील तर त्या 3 ते 4 आणि 2 ते 3 ह्या काळामध्ये टोटल 4 90 यायला पाहिजेत. पण मध्ये 3 वाजल्यामुळे एक कमी करायचा असतो, म्हणून 5 वेळा. इथं किती वेळा 90 होतात बघा? 5 वेळा. आता जाऊया पुढे.
आणि संध्याकाळी 7 ते 9 मित्रांनो, 7 ते 9, 7 ते 9. आता बघा 7 ते 8 आणि 8 ते 9 लक्षात ठेवा बरं का, 9 एंडला आहे. म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा 2 धरावं लागणार आहे आणि इथं सुद्धा 2 धरावं लागणार, म्हणजे की टोटल किती आता 4 वेळा. किती वेळा आता 4 वेळा. मग मला सांगा ह्या इंटरव्हलमध्ये किती वेळा आलं 5 वेळा, या इंटरव्हलमध्ये किती वेळा आलं 4 वेळा. 5तून 4 गेले 1 वेळा. ऑप्शन नंबर 2 बरोबर. आता हीच गंमत सर, तुम्ही तर हे 90 डिग्रीच्या मध्ये 9 जर मध्ये आला तर विषय होता बरं का. आता हे 7 ते 10 जर परिस्थिती असते ना, इथं बघा 3 तास, इथं 6 नाही, इथं परत 5 वेळा आला असतं. का 5 वेळा रे? कारण मध्ये 9 वाजलेत. जर मध्ये 3 वाजले, मध्ये 9 वाजले तर एक कमी करायचा असतो, नाहीतर 2-2 पकडायचं. त्यामुळे फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. एका तासामध्ये 90 अंशाचे कोण 2 येतात. 12 तासामध्ये 22 येतात. 22 का 2 का कमी? 3 आणि 9 मुळे 24 तासामध्ये 44. हा फॅक्च्युअल डेटा बाजूला लिहून घ्या, गरजेचं आहे म्हणजे आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. विधाने सर्व ए हे बी आहेत. सर्व ए, बघा डायग्राम, सर्व ए हे बी आहेत. आपण डायग्राम नेहमी अशी काढतो सर्वची. काही बी हे सी आहेत. बीचं आणि सीचं रिलेशन काही आहे, उगीच ए ला यायचं नाही. सर्व सी हे डी आहेत. सी आतमध्ये आला पाहिजे, डी बाहेर. उगीच घेता घेता ए ला आतमध्ये घेऊ नका. हा झाला डी. ही झाली तुमची डायग्राम. बघा निष्कर्ष कोणता येतो पहिला. काही ए हे डी आहेत. ए हे डी असतीलच असं नाही, चूक. काही सी हे ए आहेत. काही सी हे ए आहेत, असतीलच असं नाही, ठीक आहे. काही डी हे बी आहेत. काही डी हे बी आहेत, हो आहेत, कन्फर्म, करेक्ट. एकही ए हा डी नाही. एकही ए हा डी नाही. एकही ए हा डी नाही. बघा एकही डी ए हा डी नाही. नाही हा शब्द आहे, लक्षात ठेवा. खरंच जमणार नाही का? होऊ शकतं. काय? ठीक आहे, मान्य आहे की एला बीच्या बाहेर जायची ही नाही. सी असा येऊ शकतो, डी असा येऊ शकतो. येऊ शकतं ना, शक्यता आहे. हे कन्फर्म नाही म्हणून म्हणताय, चूक. येऊ शकतं. त्यामुळे फक्त आणि फक्त काही डी हे बी आहेत हेच बरोबर आहे. फक्त 3 निष्कर्ष बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळलं? अतिशय सोपं, लक्षात ठेवा. कोणाचं चुकलं नसणार. इथे एक तुम्हाला गोष्ट कळली, ती थोडी ऍडव्हान्स मध्ये गरजेची आहे. जर निष्कर्षामध्ये नाहीचं वाक्य आलं तर सगळ्याच बाजूनी जमणार नाही का बाबा, ते क्रॉस चेक करायचं. ह्याच्यासाठी अजून एक पॉसिबल आकृती होऊ शकते का चेक करायचं. दोन्ही बाजूनी जर चुकत असेल तर मग ठीक. बघा पुढचा सोपा प्रश्न. कवायतीच्या मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं आहेत. म्हणजे जेवढ्या रांगा तेवढीच मुलं. म्हणजे रांगा समजा मी एक्स मानले तर एका रांगेतील मुले, रांगेत मुले, ती सुद्धा एक्सच येणार. ती सुद्धा किती येणार? एक्स. मग मला माहिती एकूण मुलं म्हणजे काय? रांगा गुणेला रांगेतील मुले म्हणजे 484. एक्सचा वर्ग बरोबर 484. कितीचा वर्ग आहे रे? 22. म्हणजे रांगा पण 22 आणि एका रांगेत 22 मुलं. 22 गुणिले 22 484. एकदम सोपा प्रश्न. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. गुणोत्तर प्रमाणे नाण्यांचं गणित आहे. नाण्यांचं गणित गुणोत्तर प्रमाणामधलं अतिशय फेवरेट गणित. काय विचारलंय बघा. दीपक जवळ 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे यांची नाणी 50, 90, 4 या प्रमाणात आहेत. म्हणजे नाण्यांचं प्रमाण दिले. म्हणजे 50 पैशाचं नाणं 5च्या पटीत, 25 पैशाचं नाणं 9च्या पटीत आणि 10 पैशाचं नाणं 4च्या पटीत. आणि एकूण रक्कम किती होते? 412 रुपये. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय 25 पैशाचं नाणं काय. ऍक्च्युअली सोडवायची कन्सेप्ट काय आहे? नाण्यांची संख्या जी आहे ना 5x आहे, लक्षात ठेवा. ती कोणत्या नाण्याची रे? 50 पैशाचं नाणी, त्याला 50 ने गुणायचं. प्लस पुढचं नाणं जे आहे ते कोणतं आहे? 9x आहे, पण ते कोणतं नाणं आहे रे? 25 पैशाचं, म्हणजे त्याला 25 ने गुणायचं. प्लस पुढचं नाणं काय रे? 4x. कोणतं नाणं येते? कोणतं नाणं आहे? 10 पैसे, म्हणजे 10 पैशाचं नाणं. बरोबर. काय परिस्थिती होईल? तर या सगळ्यांचा विचार करता टोटल एवढे रुपये होतात, तेवढ्या रुपयाचं पैशात करा, म्हणजे 2 शून्य वाढवा. आता याचा विचार जर केला तर काय होईल बघा. 50 गुणिले 5 म्हणजे 250x प्लस 25 90 250x प्लस 40x बरोबर 41,200. बरोबर. यांची बेरीज करूया. 250, पावणे 500 आणि 14 म्हणजे 40, म्हणजे किती आले? 515. 515x बरोबर किती? 41,200. चला विचार करू. x बरोबर 41,200 भागिले 515.
आता इलिमिनेट करायला पटापट 5 ने भाग जाऊ शकतो. चला 5 ने भाग देऊ. 5 एके 5 0 3 बरोबर. 5 8 40 ओके उरला 1. 5 दुने 10 5 चौक 20 0. आता इथं 3 8 24 म्हणजे किती आलं 80. म्हणजे लक्षात ठेवा x बरोबर 80. 80 x बरोबर 80. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय 25 पैशाचं नाणं किती. ते कितीच्या पटीत रे 9च्या पटीत आहे. म्हणजेच किती रे 80 गुणिले किती 9 8 9 72 म्हणजे 720. ऑप्शन नंबर 2 बरोबर. 25 पैशाचं नाणं विचारले 720. आता गंमत सर ही जी तुम्ही सांगितलं आम्हाला ही झाली तुमची पद्धत की हे कायम अशा पद्धतीने सोडवायचं. कशा पद्धतीने कॉइनची संख्या कॉइनचं मूल्य कॉइनची संख्या कॉइनचं मूल्य कॉइनची संख्या कॉइनचं मूल्य गुणिले हे सगळं पैशात आहे म्हणून हे सुद्धा पैशात केले. लक्षात ठेवा एकच समीकरण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पण आपला फंडा आहे की आपण हे पण देतो पण सगळ्यात महत्त्वाचं गुणोत्तर प्रमाण जर असेल तर सर भाग जाणारी कन्सेप्ट वरून काय उत्तर येऊ शकतं का. हे तुमच्या कानात कायम शब्द आमच्या बिंबत राहतात ऐकत राहतो आम्ही. ती गुणोत्तर प्रमाण म्हणलं की भाग जाणारी कन्सेप्ट गुणोत्तर प्रमाण म्हणलं की भाग जाणारी कन्सेप्ट. मग मला सर 25 पैसे 2 नंबरला आहे 25 पैसे 2 नंबरला आहे म्हणजे 25 पैशाचे कॉइन 100% सर 9 ने भाग जाणार उत्तर असणार सर. 9 ने भाग जाणारं उत्तर 9च्या पाड्यात 44 येत नाही. 9च्या पाड्यात 9 सक 54 नाही येत. 9च्या पाड्यात 94 नाही. ओके 9 8 72 करेक्ट. ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे सिंपल 25 पैशाचे कॉइन 9 ने भाग जाणारे असणार हे लक्षात ठेवा. ऑप्शन 2. एवढं सोडवायची गरज होती का नाही पण तुम्हाला दोन्ही वे दिलेत लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये रेजिस्टर या शब्दासाठी 36 असं लिहिलं जातं. न्यूजपेपर यासाठी 32 तर रिमोट या शब्दासाठी काय. आता आकडा आहे अक्षरमाला आहे ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. मित्रांनो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करेक्ट. 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. गंमत बघा आता हे लिहिली अक्षरमाला आपली. आता आर म्हटलं तर डोळ्यासमोर येतोय 18 आणि बाकीचं चेक केलं तर काही लॉजिकच क्लिक होतंय. तर सुरुवातीचा आणि शेवटचा जर पाहिला तर हा पण 18 आणि हा पण 18 18 18 36 डन. सुरुवातीचा 14 शेवटचा 18 14 + 18 32 डन. सुरुवातीचा 18 प्लस शेवटचा 5 18 5 23. ऑप्शन नंबर 1 बरोबर. असे प्रश्न लक्षात ठेवा क्लिक झाले तर लगेच असतात वेळ खाऊ असतात कारण हे तुमचा इगो हर्ट करतात. मॅक्स 1 मिनिट वेळ घ्यायचा सुटला तर ठीक. काही जणांना आत्ताच कळलं असेल पटकन कमेंट करून सांगा बरं की किती जणांना आत्ताच कळलंय. सर लय डोकं घाललं पण क्लिकच नाही झालं. आम्ही या सगळ्यांची बेरीज केली ती 36च्या आसपास कुठंच नाही आली. या सगळ्यांची बेरीज केली 32च्या आसपास कुठंच नाही आली. काहीतरी लॉजिक आहे खूप वेळ घालवला याच्यामुळे आमचे बाकीचे प्रश्न राहिले. असं जर तुमचं होत असेल तर तुम्ही बूस्टरमध्ये अजून शिकला नाहीत. जे नवीन विद्यार्थ्यांचंच होत असेल जुन्यांचं होत नसेल बघा त्यांना कळलेलं आहे. अशा प्रश्नांना मी सांगितलंय सुटलं तर लगेच नाहीतर रूमवरती आल्यावर सुटतं लक्षात ठेवा. त्यामुळे मॅक्स 1 मिनिट घ्यायचा. ठीक आहे ऑप्शन 1 बरोबर. बघा हाही प्रश्न त्यातलाच आहे. लॉजिक क्लिक झालं तर लगेच नाही तर खूप वेळ लागतो. ह्याचं लॉजिक असं आहे 7 9 63 प्लस 5 8 40 यांची बेरीज केली 103 म्हणजे ऑपोजिटचा गुणाकार करा आणि मग बेरीज करा. 12 2 24 प्लस 13 चौक 52 म्हणजेच किती 76 करेक्ट. 5 3 15 8 9 72 यांची बेरीज केली 87. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे ऑपोजिट वाल्यांचा गुणाकार करा नंतर बेरीज करा. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. एकाच कुटुंबात 4 सदस्य आहे त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्ष आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. कोणाचं मुलाचं कोणाच्या वडिलांच्या. म्हणजे बाबा मला कळतंय मुलगा 1 पट तर वडील दुप्पट असणार का. मुलगा निम्मा आहे वडील दुप्पट होणार. बर गंमत पुढे सांगितली यांचं रिलेशन
वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा 8 वर्षांनी मोठे. वडील मोठा आहे कोणापेक्षा? आईपेक्षा 8 वर्षांनी, म्हणजे आई साहेब त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असणार. मुलगा हा मुलगीपेक्षा, म्हणजे ती मुलगी जी आहे त्याची बहीण त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे ताई साहेब 8 वर्षांनी लहान असणार. आणि या सगळ्यांच्या वयांची बेरीज किती? 122. म्हणजे बघा x प्लस x वजा 8 प्लस 2x प्लस 2x वजा 8 बरोबर 122. x x 2x 2x 6x वजा 8 आणि वजा 8 वजा 16 बरोबर 122. 6x बरोबर 122 प्लस 16 म्हणजे 6x बरोबर 138. x बरोबर 138 भागिले 6 साय दून 12 बरोबर उरला 1 सायत्रिक 18. म्हणजे ही किंमत कोणाची आली? x. पटकन 23 ला टिक करू नका. हे कोणाचं वय आले? मुलाचं. कधीचं? आजचं. आपल्याला प्रश्नात विचारलंय काय? आईचं 5 वर्षानंतर. आई साहेब आज किती होणार आहे बघा. आई साहेब हे आजचं वय. आई साहेब 23 दून 46 46 वजा 8 म्हणजे आई साहेब आज 38 वर्षाचे आहे. 38 ला पण टिक करू नका. कधी विचारलंय? 5 वर्षानंतर. प्लस 5 करा म्हणजे आई साहेब 43 वयाचे आहेत, 5 वर्षानंतर होतील. ऑप्शन नंबर 3 बरोबर. मी एक पर्याय x ची किंमत वाला ठेवलाय बघा, काही ना काही असते. एक काय आईचं वय काढायचं, आईचा आजचा पण पर्याय दिलाय बघा. मी सगळ्या बाजूने गंडवत असतो, सुट्टी देत नसतो मी. अरे बूस्टर तुम्ही सोडत नाही बाबांनो, बूस्टर मी सोडवतोय डेली. प्रश्नही मी तयार करतोय, सगळं काही मी आहे. तुम्हाला बूस्टर सोडवायला 20 मिनिटं लागतात, एक्सप्लेनेशन पाहायला 20 मिनिटं लागतात. तुमचा काम खतम 40-45 मिनिटामध्ये बूस्टरचं. पण मला प्रत्येक पेपर बनवणं, तो टाईप करून घेणं, स्वतः त्याच्यामध्ये फसवणं, शूटिंग करणं, ह्या गोष्टीला कमीत कमी 4 ते 5 तास दररोज लागतात. दररोज. तुम्हीच एकटे तुम्हाला असं वाटतंय बूस्टर दररोज सोडवताय का? सातत्यपूर्ण माझंही काम चालू आहे डेली. हा मग कुठे फसवायचं, कुठे गंडवायचं हे नियोजन डोक्यात कंटिन्यू चालू आहे. लक्षात आलं? त्यामुळं तुम्ही आता त्याच्यात फॅमिलियर झालेला आहात. लक्षात ठेवा, हेच परीक्षेसाठी रेग्युलर करत राहायचं, सोडायचं नाही. ओके, चलो बघा पुढचा प्रश्न बघूया. समजा मुंबई ते नागपूर हे अंतर 750 किलोमीटर आहे. म्हणजे मुंबई ते नागपूर हे अंतर 750 किलोमीटर आहे. एकाच वेळी सकाळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग 60 किलोमीटर व 65 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे इथे बघा कन्सेप्ट काय आहे. ही मुंबई आहे आणि नागपूर आहे. नागपूर बरोबर, नागपूर यांच्यामधलं अंतर किती रे? 750 किलोमीटर अंतर. ठीक आहे. इकडून जी गाडी निघाली ना ती 60 किलोमीटर पर आवर या वेगाने निघाली ही गाडी, आणि ही गाडी निघाली किती? 65 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. ही गाडी आणि ही गाडी. आता दोन गाड्या विरुद्ध दिशेने निघतात. डिश करो विश करो डिश टीव्ही. फक्त गंमत आहे, व्ही म्हणजे वेगांची बेरीज होत असते. एवढं साधं सोपं. डिश करो विश करो. जेव्हा दोन गाड्या विरुद्ध दिशेने येतात तेव्हा वेगांची बेरीज असते. अंतर त्यांच्यामध्ये 750 आहे. बरोबर वेळ किती लागतो माहित नाही. वेगांची बेरीज 60 + 65. मग विचार करायचं, 750 भागिले किती बेरीज येते? 125 म्हणजे टी. चला 125 25चा पाडा म्हणा. 25 5 सव्वाशे, 25 त्रिक 75, 30 5 30. म्हणजे किती तास लागतात रे? 6 तास लागतात. 6 तास. कोणाच्या पुढे? 7च्या पुढे. 7च्या पुढे 5 तास म्हणजे 12. आता बघा 7 6 13. 13 म्हणजे 1 वाजता दुपारी. ऑप्शन नंबर 4 बरोबर. सकाळी 7 वाजता निघालेली गाडी दुपारी 1 वाजता दोघं भेटणार, हे क्लिअर. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. 2 नळ एक टाकी अनुक्रमे 10 व 12 तासात भरतात, तर तिसरा नळ भरलेली टाकी 20 तासात रिकामी करतो. तीनही नळ एकाच वेळी उघडले तर टाकी किती वेळात भरेल? आता गंमत अशी आहे, 3 नळ आहे. पहिला भरतोय 10 तासात, दुसरा भरतोय 12 तासात, तिसरा रिकामा जरी करत असेल तर 20 तासात. लक्षात ठेवा, भरतोय रिकामा करतोय कन्सेप्ट नंतर. तिघा आहे, 2 पेक्षा जास्त लसावी मेथड. तिघांचा लसावी बघा. 20च्या पटीत येणारी संख्या, सगळ्यांनी भाग जाणारी संख्या 60. 10 सक 60, 12 पंचे 60, 20 त्रिक 60. बर, इथं गंमत आहे, जो भरतोय तो प्लस आहे, जो रिकामा करतोय तो मायनस आहे. मग चला 6 आणि 5 किती? 6 आणि 5 किती? 11.
11तून 3 गेले 8, हे 8 ने भागायचंय, 60 भागिले 8 म्हणजेच उत्तर तुमचं आलं. 8 7 56 उरले 4 40, 8 पंचे 40 म्हणजे किती तास लागतील रे? 6.5 तास, 7 तास लागतील. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे तुम्हाला लसावी मेथड कळली पाहिजे. 3 नळ चालू असताना कोणी भरू कोणी रिकामा करू काही फरक पडत नाही. पुढचा महत्वाचा प्रश्न पाय चार्ट सांख्यिकीमधला भाग वृत्तालेख वर्तुळालेख. खालील दिलेल्या वृत्तालेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. एकूण विद्यार्थी संख्या 8000 आहे. किती आहे टोटल? 8000. मग तुम्ही हा जर विचार केला 8000 मध्ये तर IB मध्ये असणारे एकूण विद्यार्थी मार्केटिंग मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहे? IB मध्ये 19%. 19%. हे मार्केटिंग मध्ये किती आहे? 22%. 8000 चे 22% काढा, 8000 चे 19% काढा. अजिबात गरज नाही. तुम्हाला कोण कोणाचे विचारले? IB मध्ये असणारे विद्यार्थी 19 कोणाच्या? मार्केटिंगच्या. 22च्या 19 किती टक्के? गुणिले 100 करायचं. बस हो गया. चला आपण काय यांचा गुणाकार करू. 1900 भागिले 22 बरोबर. 22 एके 22 किंवा 2 ने भाग दिला तरी चालेल. 22चा पहाडा येत नसेल 11, हे आलं 950 बरोबर. ठीक आहे. 11 एके 11, 11 8 88, 8 आला. उरला किती रे? 7 70. 11 सक 66, 86 पॉइंट समथिंग, 86 पॉइंट समथिंग. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कोणाचं कोण ही गोष्ट सहज लक्षात आली पाहिजे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. x वजा 1/x म्हणजे वर्गमुळात 21 असेल तर याची किंमत काय? मित्रांनो वर्गाचं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. वर्ग. मग वर्ग करून घ्या याचा. x मायनस 1/x याचा वर्ग काय? ह्याच्या अगोदर इथं लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर सगळ्यांना माहित आहे. तर पहिलाचा वर्ग बरोबर प्लस दुसऱ्याचा वर्ग मायनस 2ab. हे सूत्र सगळ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थी मित्रांना पाठ आहे. हा झाला ये. चला याचा वर्ग करू. म्हणजे x वजा 1/x याचा जर वर्ग केला तर वर्गमुळात 21चा सुद्धा वर्ग होऊन जाईल. वर्ग वर्ग गायब म्हणजे वर्ग वर्गमूळ गायब. याचा वर्ग फोड त्या पद्धतीने करायचं. पहिल्याचा वर्ग प्लस दुसऱ्याचा वर्ग मायनस ह्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले x गुणिले 1/x म्हणजेच 21. आता इथं झालं असं x आणि x गेला वजा 2 तिकडे प्लस झाला म्हणजे x वर्ग प्लस 1/x स्क्वेअर म्हणजेच 21 प्लस 2 म्हणजेच 23 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. हे फक्त फोड होती बाकी काही नाही. हे लक्षात तुमच्या आलेलं असणार. बघा पुढचा प्रश्न अक्षर मालिकेचाच आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तुम्हाला लक्षात येईल ABCD ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. मित्रांनो बघा पहिला पुढची टर्म काढायची ना. फर्स्ट असं जायचं. DHM. अरे बाबा इथं 3 ने सोडलंय इथं 4 सोडलंय. आता मी 5 सोडणार म्हणजे यस ने सुरुवात होणार. यस हा पर्याय गेला हा पर्याय गेला. आता बघा DEF म्हणजे लागोपाठचे 3 आहेत. DEF HIJ MNO मग पुढचं काय येईल STU हा गेला म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. एकदम सोपं आणि सोपे प्रश्न शेवटी ठेवले जातात त्यामुळे जाणून बुजून शेवटी ठेवले लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. ABCDEFG 7 जण एका गोलाकार टेबलाभोवती टेबलाच्या मध्याकडे तोंड करून बसलेत. 7 जण आहेत 7 जण. आता 7 जण आहे म्हटल्यानंतर आपल्याला 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे 7 जण आहेत. मध्याकडे तोंड करून बसलेत. ओके मध्याकडे तोंड करून बसलेत. ही गोष्ट क्लिअर आहे. मध्याकडे तोंड करून बसलेत. बघा आता तोंड करून बसलेत. वाचूया प्लॉट करूया. जेथे जी हा सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर जी. सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर जी. सी हा एफ च्या त्वरित डावीकडे. सी डावीकडे कोणाच्या? एफ च्या. ए आणि ई च्या डावीकडे. ए हा काय दिलं? ए हा ई च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आता माहित नाही पुढं. बी हा डी आणि ई च्या मध्ये आहे. बी हा
डी आणि ईच्या मध्ये आहे. आता बी कन्फर्म इथे येणार, कन्फर्म, कारण दोघांच्या मध्ये यायचं आहे. कोणाच्या? डी आणि ईच्या. आता इथं जर डी घेतला तर इथं ई येणार आणि इथं ए येणार. आता इथं ए कन्फर्म आहे, क्लिअर आहे. डी आणि ई आहे, इथं डी घ्या, इथं ई घ्या आणि चेक करून पाहावर एक वाक्य. ए हा डी ईच्या डावीकडे तिसरा, ईच्या डावीकडे तिसरा, 1 2 3 आहे बाबा, बरोबर आहे. तर ही डायग्राम प्लॉट झाली. तुम्हाला विचारले खालीलपैकी असत्य विधान निवडा. असत्य, रॉंग वन. चला चेक करूया. ए हा ईच्या उजवीकडे चौथा, ईच्या उजवीकडे चौथा बघा, 1 2 3 4, बरोबर. आपल्याला चुकीचं शोधायचंय. जी हा डीच्या त्वरित उजवीकडे आहे, जी हा डीच्या उजवीकडे, बरोबर. एफ हा डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे. एफ हा कोणाच्या? डीच्या उजवीकडे तिसऱ्या आहे का? 1 2 3 4, चौथा आहे, चूक. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. आपल्याला चुकीचं शोधायचं होतं, ऑप्शन 3. बघा पुढचा प्रश्न नातेसंबंधाचा. एका कुटुंबामध्ये ए बी सी डी ई एफ असे एकूण 6 सदस्य आहेत. ए आणि बी हे विवाहित जोडपे असून ए हा पुरुष आहे. ए आणि बी हे विवाहित जोडपे असून हे ए हा पुरुष आहे, म्हणजे बी ही स्त्री आहे. बर. डी हा सीचा एकुलता एक मुलगा आहे. डी हा सीचा एकुलता एक मुलगा आहे आणि सी हा एचा भाऊ आहे. सी हा भाऊ आहे आणि डी त्याचा एकुलता एक मुलगा आहे. ओके, ठीक आहे. ई ही डी ची बहीण आहे. डी ची बहीण ई बहीण आहे. एकुलता एक मुलगा म्हणजे मुलगा म्हणून एक आहे, बहीण असू शकते बरं का, लक्षात ठेवा. बर. बी ही एफ ची सून आहे. बी ही एफ ची सून, एफ इथं येणार, एफ. ओके, मी इथं काही सून माहित नाही, जेंडर अजून कळतंय का? एफ ची सून आहे, एफ अजून कळत नाही. तर विचारलंय काय बघा, इथं ट्रॅप आहे. एफ चे ए सोबत काय नातं? एफ ही ए ची कोण किंवा एफ हा एचा कोण? एफचं जेंडर माहित नाही रे, मग ती आई होईल का वडील होईल काही कळत नाही. त्यामुळे आई कन्फर्म सांगता येत नाही, वडील कन्फर्म सांगता येत नाही. दोघांपैकी कोणीतरी असणार, आई किंवा वडील, निश्चित सांगता येत नाही. लक्ष ठेवा, जेंडर माहित नाही. चला बघा पुढे. 1600 रुपयावर 10% दराने चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक मधील फरक 3 वर्षातील फरक किती आहे? लक्षात ठेवा, किती वर्षाचा? 3. फरक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक पी इंटू ब्रॅकेट आर अपॉन 100 चा वर्ग, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आर प्लस 300 अपॉन 100. हे आपलं फॉर्म्युला आहे 3 वर्षाचा. 3 वर्षाचा फॉर्म्युला आहे. 2 वर्षाचं काय रे मित्रांनो, आठवतंय का? 2 वर्षाचं फक्त हे ब्रॅकेट नाही, एवढंच आहे. 2 वर्षाचा फरक पी इंटू ब्रॅकेट आर अपॉन 100 चा n घात. लक्षात ठेवा, n घात वर्गच येतो, n म्हणजे वर्ग आहे, लक्षात ठेवायचं. बर. पी म्हणजे काय? 1600. प्रिन्सिपल रेट किती रे? 10. म्हणजे 10/100 वर्ग असल्यामुळे 2 वेळा लिहून घेतो, 10/100. पुढचा 10 प्लस 300 म्हणजे 310/100. बस कॅल्क्युलेशन करायचे. कॅन्सलेशन काय होते का बघा, 0 0 0 0 गेले. हा एक गेला, 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 हा एक गेला. राहिलं काय? 16 गुणिले 31 भागिले 10. चला 16चा पाडा म्हणू. 16 1 16, हातचा आला किती? 16 1 16, हातचा आला 1, बरोबर. 16 त्रिक 48 49 भागिले 10 म्हणजे 49.6. हा फरक पडणार, ऑप्शन नंबर 4 बरोबर. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील 3 वर्षाचा फरक, 2 वर्षाचा फरक. पेपरला बाजूला लिहून घ्या. बघा पुढचा थोडासा लॉजिकली अपूर्णांकाच्या बाबतीत प्रश्न विचारलाय. 1/1 गुणिले 2, 1/2 गुणिले 3, 1/3 गुणिले 4 प्लस डॉट 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 प्लस 1/9 गुणिले 10. असं जर असेल, असं तर लक्षात ठेवा हे एक रिदम आहे. 1 2 2 3 3 4 असा रिदम जर असेल तर याचं उत्तर काय येतं? पहिला आकडा आणि शेवटच्याचा शेवटचा आकडा यांचा गुणाकार खाली असतो, लक्षात ठेवा. आणि वरती या सगळ्यांची बेरीज येते. ह्या सगळ्या टर्म किती असणार? 1 टर्म, 2 टर्म, 3 टर्म, 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 असणार. म्हणजे उत्तर किती आलं? 9/10. ऑप्शन नंबर 1 बरोबर. पहिल्या टर्मचा छेद फर्स्ट आणि लास्ट यांचा गुणाकार खाली, वरच्यांची बेरीज. मग 1 नाही 2 नाही, किती असू शकतं? लक्षात ठेवा, रिदम काही पण असू शकतो. हा पॅटर्न लक्षात आलाच पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. एका वस्तूला 15% नफ्याने विकण्यात आले तर तीच वस्तू 27 रुपये जास्तीने विकली असती तर त्या वस्तूवर मिळणारा नफा किती टक्के असता? 20% असता. ऍक्च्युअली 15% नफा मिळालाय,
पण अजून जर 27 रुपये जास्त विकला असता तर 20% नफा झाला असता. म्हणजे तुम्हाला कळतंय ह्याच्यामधला डिफरन्स किती वाढतोय? 5. लक्षात ठेवा, 5% म्हणजे 27 रुपये, तर टोटल 100% म्हणजे काय? यांचं कॅल्क्युलेशन करा. x बरोबर 27 गुणिले 100 भागिले 5, 5 दुने 10, 0 म्हणजे x बरोबर 27 दुने 54 म्हणजे 540 रुपये. ऑप्शन नंबर 3 बरोबर. याला इतकं तर त्याला किती? बस इतकं साधं सोपं शेकडेवारीचा नफा तोट्याचा प्रश्न असतो. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. ही जी बूस्टर टेस्ट सिरीज आहे, आता खरं तर खूप विद्यार्थी मित्र अटॅच आहे, म्हणजे प्रत्येक जण सोडवतोय. काही जण फक्त यूट्यूबवरती पाहून 2-3 पाहतात, नंतर सोडवत नाही. मित्रांनो, साधं सोपं गणित सांगेल, एक तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगेल. शिक्षणासाठी थोडा खर्च करायला लागला तर करा, कारण त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं फक्त 110 रुपयामध्ये ह्या 15 बूस्टर टेस्ट सिरीज आहे, जॉईन करून काम करून घ्या. क्लिअर आहे? एक शर्ट जो आहे 99 रुपयाचा शर्ट हा वर्षभर वापरा, कारण हे शर्ट आत्ता ब्रँड घालण्याचा काळ तुमचा नाहीये. कसं एक दिवस काला हालाकीचे दिवस जगा, पण शिक्षणामध्ये नो. मी माझ्याच विषयाबाबतीत बोलत नाही किंवा फक्त टेस्ट सिरीजच्या बाबतीत बोलत नाही. मी कितीतरी पोरं पाहतो प्रिंट काढताना कंजूशी करतायत. 2 रुपये जात आहेत म्हणून. अरे बाबा, तुला जी मेस येते ते खा, साधं खा. अधिकारी होत तोपर्यंत तू गोष्टी ऍडजस्ट केल्या पाहिजे. एक काही काळानंतर तुम्हाला मग ती जर लॅविश लाईफ, चांगली लाईफ जगायची असेल तर आत्ता तुमचा खर्च हा शिक्षणावरती झाला पाहिजे, करायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यात पुढे मागे बघू नका. कुठे तुम्ही कमी पडताय त्याच्यात काम करा. हे जर केलं तर तुमचा पुढचा काळ उज्ज्वल आहे. नाहीतर तुम्ही आता खर्च कोणत्या गोष्टीवर करताय हे स्वतः पहा. हे तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून सांगण्याचा माझा रोल आहे. 100% जे खरं आहे ते मी नेहमी विद्यार्थी मित्रांपर्यंत सांगतो. खरं आहे ते पचवायला शिका, कारण जे गरजेचं आहे ते गरजेचंच आहे, आणि ज्या गोष्टी गरजेच्या नाही ते तुम्ही इग्नोर करू शकता. लक्षात ठेवा, आता तुम्ही करिअर घडवताय. करिअरसाठी काय गरजेचं आहे? ज्ञान. आपल्याला पुस्तकं, क्लास, हे त्याच्यासाठी तुम्ही डोकं दिलं पाहिजे असं मला वाटतं. हे बूस्टर 9.0 प्रत्येकाने सोडवायची. बाकी तुम्हाला ह्या सगळ्या आता ॲपमध्ये आहे, तुमच्या पद्धतीने बाकीचं बघून घ्या. बाकी पुढचा आपला तिसरा जो काही पेपर असेल त्याचंही एक्सप्लेनेशन यूट्यूबवर असेल. बाकी हे व्हिडिओ ॲपमध्ये सुद्धा आहेत. जे विद्यार्थी मित्रांना, खूप सारे विद्यार्थी मित्र आहे त्यांना खूप लेट कळतंय, तुम्हाला क्लिअर माझं सांगणं आहे की विद्यार्थी मित्रांना दररोज प्रॅक्टिस करण्यासाठी 100% तुम्हाला आपलं आवडत असेल तर 100% तुम्ही या व्हिडिओला कमेंट पण करा यूट्यूबमध्ये, आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. काय होतं की ज्ञान आपण वाटत राहिलं पाहिजे, त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ज्यांना गरज आहे. ठीक आहे, मग भेटूया तिसऱ्या टेस्टमध्ये. धन्यवाद.